नमस्कार मित्रांनो. तुम्हाला आता थंबनेलवरनं लक्षात आलेलं असेल आणि व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघत असाल का आज आम्ही कुठल्या फार्मवरती व्हिजिट करतोय. मित्रांनो, आज आपण आहे ना वैजापूर तालुक्यातील पालखेडी या गावी आलेलो आहे. जिल्हा संभाजीनगर आहे. जे नवीन शेळीपालक आहे त्यांना माहितीसाठी सांगतोय. तर आपण चेतनभाई जाधव यांच्या आहे ना बिटल गोट फार्मच्या याच्यावरती व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. आणि बिटल शेळीपालनात त्यांचं खूप मोठं नाव आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर बिटल शेळीपालनातील काही मुद्दे त्यावरती आपण आता टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. तर जे नवीन शेळीपालक आहे त्यांना काही प्रश्न असतील त्यांनी कमेंटमध्ये 100% प्रश्न करावे. आपण कमेंटच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तसेच काही शेळीपालनाबाबत काही अडीअडचणी असतील त्यांनी ना तसं मी स्क्रीनवरती आता चेतनभाई यांचा नंबर देणारच आहे. तर त्यांनी ना 100% त्यांना कॉल करावा. ठीक आहे. नमस्कार चेतनभाई. आता महाराष्ट्रामध्ये ना बिटल फार्म अलीकडच्या काळामध्ये चांगली डेव्हलप होत आहे. तर आहे ना नवीन शेळीपालकांना भरपूर प्रश्न पडलेले आहे. जास्त करून म्हणजे थोडक्यात बंदिस्त शेळीपालनामध्ये ना बिटल ब्रीड खूप महाग विकल्या जाते. तर आहे ना तुम्ही आता तुमचा म्हणजे बिटल शेळीपालनामधला एक 10 ते 12 वर्षाचा एकूण अनुभव आणि भरपूर नवीन शेळीपालक तुम्हाला ओळखताय. तर तुम्ही त्या मुद्द्यावरती जरा तुमचं आम्हाला मत मांडा. म्हणजे स्टॉल फिडिंगचं जर सांगायला गेलं तर स्टॉल फिडिंगचं बऱ्याचशांचं बरोबर आहे की नवीन शेळीपालकाला वाटतं आहे रेट पण का बरं आहे. हां, पण स्टॉल फिडिंगचा जर चांगला विचार केला तर स्टॉल फिडिंगला खर्च पण भरपूर आहे. आणि स्टॉल फिडिंगमध्ये जो माणूस स्टॉल फिडिंगवर काम करू राहिला, आज गोठा तयार करू राहिला, तो प्राणी तयार करताना त्या प्राण्याबद्दल बरेचसे डिटेल्स ठेवतो आणि चांगले डिटेल्सचेच प्राणी तयार करायचा प्रयत्न करतो. मी म्हणतो मी असू का महाराष्ट्रातला कुठलाही शेळीपालक असू, कारण ट्रेडर लोकांमध्ये आणि ब्रीडर लोकांमध्ये फरक आहे. कारण ट्रेडरला जे येतात समोरून आणून द्यायचं आहे, 2 पैसे राहिले म्हणजे त्याचं 2 दिवसात ते उत्पन्न आहे. बरोबर. पण जे ब्रीडर आहे ज्यांना स्वतः गोट्यावरती प्रॉडक्ट तयार करायचे आणि मग पिल्लं विकायचे, कारण त्या मागची पूर्ण हिस्ट्री जो कोणी ब्रीडर असो, इव्हन तो मी असो का कोणी, आता आमचे उस्ताद साली मामू कोकणी मामूकडे तर 10 वर्ष मागची हिस्ट्री ठेवलेली त्यांनी. म्हणजे त्यांच्याकडे पर 10 वर्ष मागचेही व्हिडिओ त्यांनी ठेवलेले ना. असेच बरेचसे शेळीपालक आहे. आता आम्ही बघितलेलं आहे पंजाबमध्ये लवप्रीत बहिणीनं पण व्हिडिओचा हिस्ट्री चांगली ठेवलेली प्राण्यांची मागची. आणि त्या हिशोबाने जर चांगला विचार केला तर स्टॉल फिडिंगवरचा खर्चाच्या मुताबिक मग तो रेट असतोच. कारण त्याच्या माग असं आहे, कुठलाही शेळीपालक असो तो अचानक तर लई मोठा होत नाही. स्टॉल फिडिंगवाला जरी असला तर त्याला काय आहे, तो आणतानीच पहिले छोटंसं पिल्लू आणतो फार्मवरती. त्या पिल्लाला 3 महिन्याचं पिल्लू आणून त्याला 14 महिन्याचं करेपर्यंत त्याला दूध असो, बाकी मिनरल मिक्सचर असो, कॅल्शियम असो, बराचसा खर्च आहे. सर्व मॅनेजमेंट आणि त्या फिमेलला एक चांगलं ब्रीडरही तसंच लावावं लागतं. आणि स्टॉल फिडिंगवाले ते ब्रीडर पण तसं अवेलेबल करतात. त्यामुळे काय स्टॉल फिडिंग. चेतनभाई, आमचा दुसरा मुद्दा इथं असा आहे का इथं तुमच्या फार्मवरती आल्यानंतर ना आम्हाला तुमचा जो मदर स्टॉक आहे तो म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचे ॲनिमल दिसत आहे. तर आम्हाला ह्या तुमचा जो मदर स्टॉक आहे त्यांचं ते ॲनिमल इतके छान दिसत आहे. तर आम्हाला त्यांची डिटेल माहिती द्या, कारण आम्ही असे ॲनिमल ना कुठल्याच फार्मवरती अजून बघितलेले नाही. इथं ते ॲनिमल बघितल्यानंतर आहे ना त्या ॲनिमलपासून नजर दुसरीकडे जात नाही अशी परिस्थिती. तर त्या बाबतीत तुम्ही तुमचं मत मांडा. फार्मबद्दल सांगायचं म्हणलं तर या फार्मवरती आपलं साऱ्यात मोठा आशीर्वाद जर म्हणलं तर आमचे उस्ताद सालीम मामू कोकणीचा आहे. त्यांच्यापासूनच आपल्याला या फार्ममध्ये कसं डेव्हलप करायचं याचं ते आयडिया देत चालतात. आता यातले काही प्राणी ते एक 7 ते 8 प्राणी यातले त्यांच्याच म्हणजे घरचे आहेत. बऱ्यापैकी प्राणी त्यांच्या वंशावळीचेच आहे आपल्याकडं. आणि बाकीचे काही प्राणी मी बाहेरून खरेदी केलेले, त्या प्राण्यांमध्ये पण आम्हाला जे काही आयडिया आहे, सुरुवातीला मला पण काही एवढं काही नॉलेज नव्हतं बिटलचं की ज्यावेळेस कशी शेळी असावी. तर ते मामूंनी सांगितलं, काही मित्र कंपनीतून आणि आमचे बाकी मित्रमंडळातून पण बरेचसे सपोर्ट झाला. आणि यातच आपल्याला वेगवेगळे ब्रीडर भेटत गेले. आधी आपल्याकडे काला असू, त्याच्या आधी शंभू असू, शंभूनंतर आधी साऱ्यात पहिलं तर डायमंड होता, डायमंड नंतर काला होता, शंभू होता. शंभूनंतर एक आपल्याला लंगडा म्हणून बोकडा होता, आपल्याकडे एक टायगर होता. अशा वेगवेगळ्या बोकडांमधून आपण वेगवेगळी ब्रीडिंग घेऊन त्यातून एक प्राणी आपल्याला चांगला याच्यात मिळत गेला. आणि त्यात काही प्राणी आपल्याला मामूनी पण दिले.
यानुसार आपलं ते एक बिल्डिंग सेटअप झालं साऱ्या मित्र कंपनीच्या बिटल परिवाराच्या आशीर्वादाने. बरोबर. बघा मित्रांनो, नवीन शेळी पालकांना असा प्रश्न पडलेला असतो का बिटल इतकं महाग का, किंवा बंदिस्त फार्म गोठ्यांवरचे ॲनिमल इतके महाग का. बघा मित्रांनो, जे काही फार्म आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेली, त्या फार्मची त्याच्या पाठीमागची एक मेहनत असते. ती गोष्ट काय 1-2 वर्षामध्ये होत नसते. चांगले ॲनिमल डेव्हलप करण्यासाठी चांगले ब्रीडर वापरावं लागतात. चांगल्या स्ट्रक्चरच्या, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल, चांगल्या स्ट्रक्चरच्या फिमेल त्यासाठी हे करावं लागतात. तेव्हा ते कुठंतरी झालेलं प्रोडक्शन डेव्हलप होतं आणि काही कालांतराने मग ते फार्म भविष्यामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतात आणि नावारूपाला येतात. त्यापैकीच आपला चेतन भैया जाधव यांचा हा फार्म आहे. मित्रांनो बघा, आता शेळी पालन करत असताना ना महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जास्त चर्चेमध्ये असतो का ब्लड लाईन संदर्भात जास्त चर्चा केली जाते. तर महाराष्ट्रामध्ये आता भरपूर तशा ब्लड लाईनची नावं घेतली जातात. तर आता आपल्याला ना यावरती ना जरा जाधव साहेबच योग्य पद्धतीने सांगतील का ब्लड लाईन काय असते, किंवा ब्लड लाईनमध्ये ॲनिमलची डेव्हलपमेंट कशी असते, किंवा आपण मार्केटमध्ये जे आपले कोणी उस्ताद वगैरे असतात त्या लाईन कशा व्यवस्थित सांगणं असतं. तर त्याबद्दल आपण त्याचं आता मत या ठिकाणी घेऊ. सांगा भैया की आता ब्लड लाईनवरती तुम्ही तुमचा आता जरा महत्त्वाचा मुद्दा जरा आम्हाला समजावून सांगा. ब्लड लाईन म्हणजे कसं असतं माहिती साहेब, ब्लड लाईनचा विषय असा आहे, प्रत्येकाची वेगवेगळी ब्लड लाईन आहे. आज ज्या ब्लड लाईनवर काम करतो आम्ही तिलाच भारी म्हणायचं हे बी चुकीचं आहे. पण विषय असा आहे, ब्लड लाईन म्हटलं तर तुम्ही काल बोकडा आणला ना, आज त्याची लाईन तयार नाही करू शकत. कारण त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आपल्याला माहीत पाहिजे. बाबा त्याच्या आजोबा पंजोबापासून त्याची हिस्ट्री माहीत पाहिजे आणि त्याचे आलेले रिझल्ट थोडे आपण लोकांना सांगू शकलो पाहिजे. बरोबर. जेणेकरून का त्या बोकडापासून तयार झालेली पिल्लं, त्या पिल्लापासून झालेली पिल्लं, त्यापासून झालेल्या पाठी, या सर्वपासून ती एक ब्लड लाईन तयार होते. बरोबर. आता ब्लड लाईन हा प्रत्येकजण तयार करू शकतो, त्याला स्वतःचं स्वावलंबन. फक्त ब्लड लाईन तयार करत असताना त्याची पार्श्वभूमी चांगली पाहिजे, त्याच्या पाठीमागची बी हिस्ट्री चांगली म्हणजे पाठीमागची बी हिस्ट्री माहीत पाहिजे आपल्याला. बरोबर. कारण प्रत्येकाची आवड निवड वेगळी. आपण म्हणू शकत नाही की मग ह्यो लांब कानाचा आहे आणि ह्योच ब्लड लाईनचा आहे आणि ह्यो लई उंच आहे ह्योच ब्लड लाईनचा आहे, हे म्हणणं आपलं पण चुकीचं आहे. फक्त ब्लड लाईन नाव देताना फक्त ज्या बोकडाच्या नावापासून तुम्ही ब्लड लाईन तयार करू राहिले त्या बोकडाची मागची बी हिस्ट्री आपल्याला माहीत पाहिजे. त्यापासून पुढं तयार झालेली पिल्लं चांगली नामी झाली पाहिजे, 4 शेळपालकाचा त्याच्यापासून फायदा झालेला पाहिजे. असे आले ब्लड लाईन, हे माझ्या नजरेत म्हणतो. आता प्रत्येकाचा विचार ब्लड लाईन बद्दल वेगवेगळा असतो. बघा मित्रांनो, आता जाधव साहेबांनी ना या ठिकाणी ना खूप सविस्तरपणे म्हणजे सांगितलेले. थोडक्यात आहे ना, ब्लड लाईनमुळे काय होतं मित्रांनो, का समजा आपल्या फार्मवरती आपण एखादी ब्लड लाईन चालवतोय तर त्या नावानेच ती डेव्हलपमेंट भविष्यामध्ये झाली पाहिजे. म्हणजे भविष्यामध्ये ना त्या लाईननेच ते ॲनिमल ओळखले गेले पाहिजे, जेणेकरून आहे ना एक त्या ब्लड लाईनचं आहे ना मग डेव्हलपमेंट पण व्यवस्थित असते आणि आपल्याला आपण ऑल ओव्हर जिथं काही ते ॲनिमल विकलेले असतात ती आपल्याला डेव्हलपमेंट एकूण दिसून येते त्या गोष्टीतून. जाधव साहेब, आमचा अजून एक असा प्रश्न आहे का बिटल ही ब्रीड दुधासाठी तसं स्ट्रक्चर वाईज खूप हेवी आहे, परंतु आम्ही ईद मार्केटमध्ये ना बिटलचे जे बोकडं असतात ते आम्हाला ईद मार्केटमध्ये तितक्याशा प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी दिसत नाही. तर याबाबत तुमचं काय मत आहे तेवढं जरा आपल्या नवीन शेळी पालकांना सांगा. कसं आहे माहिती आहे का साहेब, बिटलचं कुर्बानीसाठीचा जर विचार केला तर हेवीवेट चॅम्पियनशिपमध्ये आज पण बिटल टॉपला आहे. आताच एक 8 दिवसापूर्वी, एक 3-4 दिवसापूर्वी 12 तारखेला जे कॉम्पिटिशन झालं आपलं राजस्थान गंगानगरमध्ये, अच्छा, त्यामध्ये त्याने बिटलने स्टॉप केलं. आणि बिटल कुर्बानीला नाही असं धरल्या जाणारच नाही, बिटल कुर्बानीसाठी आहे. पण मुळात असं आहे की सध्या महाराष्ट्रात असो की पूर्ण भारतभरात असो, सर्व लोक बिटलला ब्रिडिंगसाठीच वापरते. आज जेव्हा बिटलचे ब्रिडर आहे, बोकडं आहे, मोठमोठे बोकडं आज लोक ब्रिडिंगसाठी वापरत असल्यामुळे त्याचं जास्त तर खस्सी करून कुर्बानीसाठी त्याचा वापर होणार राहिला. त्या कारणानंच त्या आज ईद मार्केटला दिसत नाही. कारण बरेचसे लोक आहेत, बोकड पूर्ण 8 दात होऊन म्हातारा होईपर्यंत त्याचं ब्रिडिंग घ्यायचा प्रयत्न करू राहिले. इवन काटेवाडी शेळीवाले असू, उस्मानाबादीवाले असू, गावरानवाले असू, सर्व शेळीपालक आज बिटलचाच बोकड क्रॉस करू राहिले.
कारण याचा कलर बी आपल्या उस्मानाबादी सोबत काटेवाडी सोबत मॅच होते. त्यामुळं लोक जे बी काही बिटलचे ब्रीडर आहे, छोटे मोठे पिल्ला असू बोकडा असू, बऱ्यापैकी सारे ब्रीडिंगसाठी चालले. त्यामुळं ते ईद मार्केटला आढळून येत नाही. तरी त्याचं जे भविष्यात जरी बिटल वाढलं तर ते ईद मार्केटला सुद्धा चालणार आहे, कारण त्याचं वेट गेन चांगलं आहे. खसे गेल्यानंतर एकदम बोकडाचं स्ट्रक्चर एकदम गोल कुटुंब बनतं. याच्यात काही असं नाही बाबा लई मोठी काही हाईट आहे म्हणून हाड्याच दिसते असं बी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर याच्यात वेट गेन क्षमता चांगली असल्यामुळे कुर्बानीला पण चालतं. याचं मीठ पर्पजसाठी चालू राहिला आज काही प्रॉब्लेम नाही. बघा मित्रांनो, जाधव साहेबांनी या ठिकाणी खूप समर्पक उत्तर दिलेले आहे का महाराष्ट्रामध्ये ना बिटल शेळ्यांना म्हणा किंवा ब्रीडर क्वालिटीच्या बोकडांना खूप मागणी आहे. परंतु ती मागणी बघताय ना ब्रीडिंग पर्पजसाठी आणि ज्या चांगल्या दूध देणाऱ्या शेळ्या आहे म्हणजे ब्रीडिंग आणि मिल्क प्रोडक्शनसाठीच आज सध्याच्या मितीला महाराष्ट्रामध्ये ना बिटल शेळ्यांना किंवा बोकडांना जास्त प्रमाणात मागणी आहे. ब्रीडिंग आणि मिल्क प्रोडक्शनसाठी यूज जास्त होत असल्यामुळे काय होतं आहे का जे कुर्बानीचं मार्केट म्हणतो आहे आपण, तर ते कुर्बानीमध्ये तेवढ्या प्रमाणात बिटलचे बोकड सध्या तरी महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आहे. परंतु जे काही आपले छोटे ब्रीड आहे त्यासाठी ब्रीडिंग पर्पजसाठीच मोठ्या प्रमाणामध्ये ना बिटल बोकडांचा वापर महाराष्ट्रामध्ये होताना दिसतो आहे. जाधव साहेब, विषय असा आहे की आम्ही तुमच्या फार्मवरती आल्यानंतर आम्ही तुम्ही ज्या काही फिमेल तुमच्या हातामध्ये आहे त्या फिमेल आम्ही एकदा बघितल्यानंतर आम्ही म्हणजे त्या फिमेलकडे बघतच राहावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्यांची उंची असेल, लांबी असेल, त्यांची संपूर्ण शरीराची ठेवण असेल, तर एकूण आम्ही बघता आम्हाला या खूप हेवी स्ट्रक्चरमध्ये शेळ्या दिसत आहे. तर तुम्ही या शेळ्यांची कशी काळजी घेता? त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन असेल, त्यांचं मिल्क प्रोडक्शन असेल किंवा अदर अजून कुठल्या गोष्टींची काळजी घेता जेणेकरून तुमच्या फार्मवरती एवढ्या शेळ्या म्हणजे शेळ्यांची तब्येत एवढी एकदम चांगल्या पद्धतीत डेव्हलप झालेली आहे? याचं आम्हाला जरा रहस्य सांगा. चारा नियोजन वगैरे जर सांगायचं म्हणलं यांचं, तर चाऱ्यामध्ये आपण सुका चारा असतोय, सुका चाऱ्यासोबतच मेथी घास असतोय आपल्याकडे, आणि बाकी खुराकात आपण त्यांना जनरली साऱ्यांसारखंच तसं गहू, मका, सोयाबीन, त्यासोबत गोळी पेंड, त्या सर्व गोष्टींची काळजी घेतो. फक्त एक व्यवस्थापन जर म्हटलं तर वेळेवर चारा पाणी करणं हे साऱ्यात मोठं व्यवस्थापन आहे. अच्छा, तुम्ही चारा काय घालताय याच्यापेक्षा चारा किती वेळेवर देते याला महत्त्वाचं आहे. अच्छा. तर हे काय असं विशेष तर काही वेगळं नाही यांना, सर्व बाकी शेळपालकांसारखाचे चारा जे साऱ्यांकडे चालतं आहे 50% हिरवा चारा, 50% वाळला चारा, तीच पद्धत आपल्या पण गोट्यावर आहे. फक्त वेळच्या वेळी चारा पाणी करतोय आम्ही वेळेवर. अच्छा. हा, एवढं असं विशेष काय. आता आम्हाला हे शेळ्या स्ट्रक्चर वाईज तो खूप मोठे दिसत आहे. जरा यांची उंची काय आहे, कानाची लेंथ काय आहे आणि दूध किती कॅपॅसिटीने देतात ते पण सांगा जरा शेळीपालकांना. आता हाईट जर सांगायची म्हणलं तर साऱ्यात पहिलेपासून चालू करू. आता ती भुरा फिमेल आहे. अच्छा. आता ते भुराची हिस्ट्री सांगायची म्हणलं ती भुरा आपल्याला सालीम मामूच्या घरून आलेली आहे. अच्छा. सालीम मामूच्या कोकणींचा जो पहिला जुना भुरा होता त्याला भुरा नावानंच ओळखलं जात होतं, आणि हिचं बी नाव आम्ही भुरीच ठेवलेलं आहे. अच्छा. मामूने आम्हाला ते गिफ्ट दिलेलं आहे. अच्छा. तर ते आता तिच्या बापाची वगैरे चांगली हाईट होती. आई बी तिची 46 इंच हाईटमध्ये होती. तिची आई ती मोरकानी म्हणून आहे, मामूचीतली बुरकन्नी म्हणून, आणि तिचा बाप भुरा होता. त्या भुराची मुलगी आता ती बघा, तिची जर हिस्ट्री सांगायचं म्हणलं एक नंबरचीच आहे. तर तिची आता सध्याची हाईट आहे 42 इंच. फिमेल आता म्हणजे 1.5 महिन्याची प्रेग्नेंट आहे. अच्छा. आणि फिमेल आतापर्यंत तिचं मिल्किंग रेकॉर्ड जर म्हणलं तर आमच्या गोठ्यातला हायेस्ट आहे. ती 7 लिटर प्लस मिल्किंग झालेलं आहे तिचं आतापर्यंत. म्हणजे दोन्ही वेळेचं मिळून? हा, 2 वेळचं मिळून 7 लिटर मिल्किंग तिनं आरामात केले. 7 प्लस पण 7 आपण सांगतोय. आणि सेकंडरी ही जर फिमेल म्हणली प्रमोद भाऊंच्या हातातली, तरी आपल्या गोट्यावरची 90 लाईनमधली म्हणलं जातं. अच्छा. हिच्या आईचं नाव होतं 90, तरी 90ची फिमेल आहे. हिचं पण जर सांगायला गेलं तर आता हिची सध्याची हाईट आता प्रमोद भाऊच्या हाईटवर उकळतेच. हो. आणि कोणी युवन याच्यावर ऑब्जेक्शन जरी घेतलं आपण सांगितलेल्या हाईटवर, तर आपण त्यांना क्लिअरली सांगू शकतो की येऊन तुम्ही चेक करून जाऊ शकता हाईट. आता हिची सध्याची हाईट आहे 46 इंच प्लस, पण आपण 46 इंच क्लिअर सांगतोय. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण बघू शकतात चेतन भैया यांच्या फार्मवरती ना खूप मोठ्या फिमेल आहे.
साधारणतः एक 40 हाईटपासून एक 44-45 हाईटपर्यंत सुद्धा फिमेल आहे. त्यांचं ऑल स्ट्रक्चर खूप हेवी आहे. दुधाची कॅपॅसिटी पण चांगली आहे. आणि बिटल गोट फार्मिंगमध्ये ना त्यांचं खूप चांगल्या दर्जाचं काम आहे. तर मित्रांनो, आपण आता हा फार्म विजिट केलेला आहे आणि नवीन शेळीपालकांना ना व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल सानप गोट फार्म यावरती, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये ना आपण असे शेळीपालनाशी संबंधित नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहोत. ठीक आहे. तर आणि काही अडीअडचणी असतील तर 100%